समचरण दृष्टी विटेवरी साजे, समचरण दृष्टी विटेवरी साजे। ते माझी हारी वृत्ती राहो, आणि कण लगे आणि कण लगे ते माझे अर्थ नको देवा, आणि कण लगे माईक पदार, आणि कण लगे ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, ते दुष्यंत जणी जडो देसी, आणि कण लगे माईक पदार्थ, तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर, आणि कण लगे माईक आणि कण लगे माईक कुमार 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 समचरण दृष्टी विटेवरी साजरी, ते माझे हरिवृत्ती राहो, आणि कण लगे माईक पदार्थ, ते माझे अर्थ नको देवा। ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, ते दुष्यंत जणी जडो देसी, आणि कण लगे माईक पदार्थ, ते माझे अर्थ नको देवा। तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत,
आणि कनलगे माईक पदार्थ ते माझे अर्थ नको देवा. विठाला विठाला विठाला. महायोग पीठे तटे भीमरत्यां वरं पुंडलिकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं प्रब्रह्मलिंगं मजे पाण्डुरंगं समचरण सरोजं सान्द्रणीलाम्मुदाभं जगन्निहितपाणि मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काही नेने बोलती वचडी भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. समचरण दृष्टी विटेवरी साजरी ते माझी हरी वृत्ती राहो आणि कणलगे माईक पदार्थ ते माझे अर्थ नको देवा. प्रस्तुत कीर्तन रवी सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ संत श्रोमणी जगदवंद्य जगद्गुरू देहनिवास तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग आहे. गात्यातला पहिला अभंग आहे आणि आजचं औचित्य असं आहे की मंगलाचरणात्मक चिंतन व्हावं, भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन व्हावं आणि या दृष्टीनं पहिल्या दिवशी नियमाप्रमाणे काही चिंतनामध्ये काही परंपरेमध्ये नियमाप्रमाणे हा अभंग घेतला जातो म्हणूनच निवडलेला अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तुकोबरा या अभंगामध्ये भगवंताच्या स्वरूप आणि तटस्थ लक्षणाचं स्वरूप सुरुवातीला वर्णन करतात आणि त्या ठिकाणी माझी वृत्ती राहो अशी भगवंताकडेच विनंती करतात. विनंती करणारे भगवंताकडे करतात तुकोबराया. आणि कसली विनंती करतायत तर माझी चित्तवृत्ती तुझ्या चरणाजवळ राहो, तुझ्या समचरण आणि समदृष्टी ज्याची आहे अशाच्या ठिकाणी माझी वृत्ती राहो ही विनंती तुकोबराय करतात. मग अन्य ठिकाणी वृत्ती राहायला नको, वृत्ती कुठं राहो आणि वृत्ती कुठं राहायला नको या दोन्हीचं रूप तुकोबराय या अभंगामध्ये सांगतात. स्वरूप वृत्ती राहायला कुठं पाहिजे ही वृत्ती पहिल्या चरणामध्ये प्रतिपादित करतात आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणामध्ये कुठं राहायला नको याचं चिंतन सांगतात. तिसऱ्या चरणामध्ये याचं कारण सांगतात. विठ्ठला विठ्ठला. पहिल्या चरणामध्ये कुठं राहायला पाहिजे सांगतात, दुसऱ्या तिसऱ्या चरणामध्ये कुठं राहायला नको असं सांगतात आणि चौथ्या चरणामध्ये याचं कारण सांगतात. काय कारण आहे तर समचरण समदृष्टी आहे त्या ठिकाणी माझी वृत्ती राहो. काय कारण आहे त्याचं तर तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. कशाचं वर्म कळालं? दोन्ही रूपातलं वर्म समजून जावं आपण. समचरण समदृष्टी आहे हेही वर्म तुकोबरांना कळालंय आणि माईक पदार्थ बाकीचे आहेत हेही तत्व कळालेलं आहे. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. ज्याचं वर्म कळालं ते माईक पदार्थ बाकीचं जे आहे ते नाशिवंत आहे. जे जे कर्मधर्म नाशिवंत असं वर्णन आहे. म्हणून तुकोबरा या ठिकाणी वृत्ती राहो अशी भगवंताकडे विनंती करतात. भगवंत कोण आहे तर हरी शब्दानं त्याचं द्योतन करतात. आज मंगलात्मक चिंतन करावं कारण शास्त्रीय परिभाषेमध्ये मंगल आदिनी मंगल मध्य आणि मंगलांतानीचं शास्त्र आणि प्रत्यंत वीरपुरुषाणी अस्मत्पुरुषाणीचं असं शास्त्रीय परिभाषेमधलं वर्णन आहे. मंगल करावं. मंगल का करावं? शास्त्र सांगतं समाप्ती काम मंगलम आचरेत.
एखाद्या कार्याची निर्विघ्न परिसमाप्ती व्हायची असेल तर मंगलाचरण करण्याचा नियम आहे. कार्याची निर्विघ्न परिसमाप्ती होण्याकरता मंगलाचरण करावं असा शास्त्रीय नियम आहे. आणि मंगलाचरण केल्यामुळं कार्य निर्विघ्न परिसमाप्त कोणाचं झालं आहे का? बऱ्याच जणांचे झालेले आहे. आणि ज्यांनी जे शिष्ट आचार्य आहेत बऱ्याच जणांचं म्हणजे कोणाचं झालेलं नाही का? ज्यांचं झालेलं नाही त्यांनी मंगलाचरण केलं नसेल, करूनसुद्धा झालं नसेल तर मंगलाचरण थोडंच केलं असेल असं शास्त्रीय परिभाषा सांगितली जाते बरं का महाराज. म्हणून मंगलाचरणाचा नियम शास्त्रीय परिभाषेमध्ये सांगितलेला आहे. मंगल करावं सर्वच शास्त्रकार करतात. न्यायशास्त्रकार करतात, वेदांत शास्त्र करतात नाही का, पूर्वमीमांसा शास्त्रकाली करतात नाही का, आणि योगशास्त्रकारही करतात, सांख्यशास्त्रही करतात. सर्वच शास्त्र मंगलाचरण करतात. अजामेकाम लोहित शुक्ल कृष्णाम बह्वी प्रजाम सृजमानाम नमाम असं सांख्यशास्त्राचंही मंगलाचरण आहे शास्त्रीय परिभाषेवर. आणि म्हणून अशा मंगलाचरणाचा नियम सांगितला, तो मंगलाचरण करावं. संतांनीही त्या नियमांचं पालन केलंय, कारण अविगित शिष्टाचार आहे, शिष्टांचा आचार आहे. आणि ज्या प्रकारे शिष्ट वर्तन करतात त्याच प्रकारचं पुढल्या प्रकारे लोकांनी वर्तन करावं हा नियम आहे. यद्यद आचरती श्रेष्ठम तत्तद्देवे तरोजन सयत प्रमाणम कुरुते लोकस्तन वर्तते. गीतेमध्ये भगवंत सांगतात की ज्या प्रकारचं श्रेष्ठ लोक आचरण करतात तद्वत त्यांच्या पुढले अनुयायी लोक आचरण करत असतात. त्यामुळं आपण श्रेष्ठांचे अनुयायी आहोत, त्यामुळं आपणही आचरण करताना मंगल करावं हा नियम आहे. मंगल आपण करायला पाहिजे. मंगलाचे प्रकार शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. नमस्कारात्मक, आशीर्वादात्मक आणि वस्तुनिर्देशात्मक. स्वापकृष्ट बोधानुकूलसी व्यापार विशेषी ती नमनात्मक चिंतन आहे. नमस्कार करणं म्हणजे स्वतः अपकृष्ट समजून पुढल्यांना उत्कृष्ट समजून त्यांचं नमन केलं जातं, नतमस्तक होतं, त्याला नमस्कारात्मक मंगल म्हणतात. दुसरं आहे आशीर्वादात्मक मंगल. त्याच्यामध्ये स्वरूप वर्णन आणि नाही का भगवंताच्या स्वरूपाचंही वर्णन आहे, सगुण रूपाचं वर्णन आहे आणि निर्गुण रूपाचं वर्णन, दोन्ही रूपाचं वर्णन आहे. हे वस्तुनिर्देशात्मक मंगल आहे. तिसरं जे मंगल आहे त्याचं नाव आहे आशीर्वादात्मक मंगल. म्हणजे वंदन करतो आपण देवासमोर. ते वंदन का केलं जातं? कारण वंदन केल्यामुळं काही गोष्टी वाढतात. तिथं वर्णन करताना म्हणतात अभिवादनशीलस्य नित्यव्रतोपि सेविन चत्वारी तस्य वर्धन्ति आयुर्विद्या यशोबलम. जर अभिवादन श्रेष्ठांना केलं तर नित्य 4 गोष्टी वाढतात. आयुर्विद्या यशोबलम असं शास्त्र सांगतं बरं का. म्हणजे सुभाषितकार शास्त्रकारांनी काही वर्णन काही ठिकाणी केलेलं आहे. श्रेष्ठांना नमस्कार करावा, नतमस्तक असणारा, नमस्कार असणारा याचंही चिंतन आहे. म्हणतात संतांच्या परिभाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर महापुरे झाडे जाती ते लवाळे वाचते. म्हणून वाचनायचं असेल, जर पुढं जायचं असेल, उच्च अवस्थेला जायचं असेल तर नमस्कार नमनात्मक केलं पाहिजे. नमस्कार मंगल आहे. तसं वंदन, प्रार्थना आणि वर्णन सोप्या भाषेत समजून जायचं असलं तर 3 गोष्टी. वंदन म्हणजे नमस्कार, प्रार्थना म्हणजे आशीर्वादाकरता आणि वर्णन म्हणजे वस्तुनिर्देश. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या अभंगामध्ये तुकोबराया भगवंताच्याकडं प्रार्थना करतायत आणि वस्तुनिर्देशी करतायत. प्रार्थना करतायत ते माझी हरी वृत्ती राहो, आणि वर्णन काय करतायत? समचरण समदृष्टी ही वस्तुनिर्देश करतात. प्रार्थना ह्या येणे वस्तुनिर्देशी आहे. त्यामुळे समचरण दृष्टी विटेवरी साजिरी अशा परमात्म्याकडेच विनंती करतायत, वंदन करतायत आणि विनंती करतायत कशा करता? माझी वृत्ती तिथं राहो. पाहायला गेलं तर विधी निषेधाचा भाग असतो. काही गोष्टीचा स्वीकार आणि काही गोष्टीचा त्याग. स्वीकार आणि त्याग त्या अवस्थेमध्ये होतो जेव्हा त्याचं ज्ञान होतं. ज्ञानानंतरच काहीचा स्वीकार असतो, काहीचा त्याग. ज्ञान म्हणण्यापेक्षाही विवेक उद्भूत व्हावा लागेल. आणि हा विवेक आहे तुकोबरायांना प्राप्त असणारा. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. हा विवेक आहे आणि त्या विवेकातनं काय मिळावं काय नको हा बोध आहे. पूर्ण ज्ञानेश्वरी, पूर्ण गीता, पूर्ण भागवत, पूर्ण चिंतन जे आहेत ते काय आहेत तर विवेकाकरताच प्रस्तुत आहेत. माऊली वर्णन करतात विवेकवल्लीची लावणी हो देई सैद्य. विवेकाचे तरू लावलेले आहेत, विवेकाची झाडं लावलेली आहेत. आता अवदारा कथा गहन जे सकळ कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तरुचे. विवेक तरुचे बगीचे लावलेले आहेत, विवेक तरुच्या बागा लावलेल्या आहेत आणि त्या बागामध्ये विवेकच प्रस्तुत होतोय. आणि त्या विवेकाच्या प्रस्तुती करता हा भाग आहे. विवेक एकदा प्रस्तुत झाला की मग काय स्वीकारावं काय त्यागावं हा भाग येतो. त्यागण्याच्या विषयाला वैराग्य म्हणता येईल. विवेकामध्ये निवाडा होतो महाराज.
का नाही होत निवाडा? जिथं विवेक असतो तिथं काय होतो? निवाडा आहे. काय स्वीकारावं, काय त्यावर निवाडा आहे की नाही सांगा? खरं काय या जगतामध्ये परमात्म तत्व सत्यतू हा जो विवेक आहे. आणि कागा हा दाविला जगदा वासू हे विचारण आहे. आणि त्या विचारणेमध्ये विवेकाचा बोध झाल्यामुळे हे का दाखवलं, हा त्या प्रकारचा भाव आहे. हे भक्तच देवासमोर करू शकतो, बाकी कोणी करू शकत नाही. भक्तच देवासमोर असं म्हणू शकतो, कागा हा दाविला जगदा भासू. ज्ञानाला कळेल की ब्रह्मज्ञान झाल्यानंतर ज्ञानाला काय हो, ज्ञानी रूपतेनं अनुभवाच्या ठिकाणी तो जाईल. पण भक्त जो असतो तो देवालाच बोलतो, देवाबद्दलच बोलतो आणि देवालाच बोलतो आणि देवालाच काहीतरी विचारतो आणि देवालाच म्हणतो तुझं स्वरूप जे आहे त्या स्वरूपाच्या ठिकाणी माझी वृत्ती राहो. तो भक्त म्हणू शकतो. तुकोबराय हे भक्त आहेत आणि नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव हाही भाग त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळं समचरण समदृष्टी ते माझी हरिवृत्ती राहो. स्वरूप वर्णन आणि तटस्थत्वेन वर्णन. स्वरूप वर्णन करत असताना भगवंताचं यथार्थ स्वरूप कसं आहे तुकोबरांना माहिती आहे. कसं आहे भगवंताचं? आनंद अद्वय नित्य निरामय, जे कानित देह देह योगियांचे सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण माऊली वर्णन करतात एक ठिकाणी. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण. संतांची प्रमाण श्रुतीप्रमाणे कशी चालतात याचं चिंतन ऐकून जावा. सत्य ज्ञान आणि अनंत शब्द आहे. आनंद शब्द इथं सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण असा शब्द आहे. मग त्याला आनंद रूप दाखवायचं आहे म्हणून आनंदम अद्वयम ब्रह्म हे दाखवण्याकरता आनंद अद्वय नित्य निरामय इथं आनंद शब्द आहे. दोन अभंग तशा श्रुतीमध्ये पण एकाच श्रुतीमध्ये सत्य ज्ञान आनंद असा शब्द नाही आहे. दोन्ही श्रुती भिन्न आहेत. एक श्रुतीमध्ये असं वर्णन आहे की सत्य ज्ञानानंत सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. काय वर्णन आहे? अनंत रूप ब्रह्म सत्य ज्ञान अनंत. मग आनंद शब्द पण पाहिजे ना. मग विज्ञानम आनंदम ब्रह्म म्हणून इथं दुसरी श्रुती आहे. एक श्रुती आहे सत्य ज्ञान अनंत ब्रह्म बरोबर आणि इथं विज्ञानम आनंदम ब्रह्म. तसं इथं अभंगांमध्ये पण सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण्य असं वर्णन केलं आहे. आणि दुसऱ्या हे माऊलींचा अभंग आणि दुसऱ्या तुकोबरांच्या संतांच्या अभंगामध्ये आनंद अद्वय नित्य निराम असंही वर्णन आहे. म्हणजे त्याचं स्वरूप कसं आहे? सद्रूप चिद्रूप आनंद रूप अनंत रूप अविनाशी रूप. त्याच्या स्वरूपाचं वर्णन तर असंच आहे म्हटले. ते वर्णन केव्हा करता येऊ शकतं? ते वर्णन कळाला तर करता येऊ शकतं. बिना कळता कसं करणार वर्णन? वर्णनाचं स्वरूप कळाल्यानंतर करता येऊ शकतं. तो कसा आहे कळाला म्हणून तिथं वृत्ती राहो. आता वृत्ती राहो म्हणजे त्याच वृत्तीद्वारा कळाला आहे का? वृत्तीशिवाय कळेल कसा? बरं वृत्तीशिवाय कळण्याकरता तो बहिर्गमनामध्ये अंतकरणाचा जो भाग जातो बाह्य देशामध्ये त्याला वृत्ती असं नाव आहे. अंतकरणातला जो भाग बाह्य देशामध्ये जातो त्याला काय म्हणतात? त्याला वृत्ती म्हणतात. आणि ती वृत्ती बाह्य अवस्थांची सगळी स्वीकृतता करू शकेल, प्रकाशन करते. आता प्रकाशन करता तो त्या वृत्तीमधला साक्षी नाही का प्रकाशन करेल आणि वृत्ती अज्ञानाचं आवरण दूर करेल.
वृत्तीमध्ये दोन काम आहेत, एक प्रेमलक्षणा आणि एक ज्ञानलक्षणा. वृत्ती दोन्ही रूपात काम करेल, एक प्रेमलक्षणा आणि एक ज्ञानलक्षणेनं. प्रेमलक्षणा तिथं भक्तीच्या अनुभूतीमध्ये स्थिरतेचा भाव येईल. ज्ञानलक्षणेमध्ये प्रकाशता येईल, म्हणजे अज्ञानाला हटवण्याचं काम. अविद्येला हटवण्याचं काम जी वृत्ती करते त्याला ज्ञानत्वेनं ज्ञानवृत्ती करते, ज्ञानरूप वृत्ती करते. आणि अज्ञानाला हटवायचं काम ती वृत्ती करते. त्या वृत्तीनं अज्ञानपणा हटवला, त्या वृत्तीला जे कल्पकता प्राप्त होतात, संकल्प विकल्पात्मक ही वृत्ती आहे, निश्चयात्मक वृत्ती आहे की नाही. संकल्प विकल्पात्मक वृत्ती आहे. अनंत कल्पना त्या वृत्तीमध्ये स्फुरित होतात. अनंत कल्पनांचा आकार धारण करते वृत्ती. अनंत बरं आकार धारण, संस्कार जसे आहेत तशी वृत्ती आकार धारण करते. आणि केलेला आकार धारण जो आहे त्या कल्पना आणि त्या कल्पने स्वरूपाच्या अविद्येमुळंच जीवत्व दशा स्थिर राहते. कल्पना अविद्या तेने झाला जीव. कल्पना अविद्या तेने झाला जीव. जी कल्पक रूपाला धारण करणारी जी वृत्ती आहे ना, कल्पक रूपाला कल्पता करते, कल्पना करते. म्हणजे कल्पना काय करते? अविद्या. अविद्या अविद्या आणि कल्पना काय? घोर अज्ञान एक आहे, ज्या अज्ञानामध्ये अजिबात जाणणं नाही, पण जगताची प्रतीती विक्षेपत्वानं प्रतिमान होतं. त्या अवस्थेमध्ये जाणणं होतं आणि ती जाणत असताना स्थिर नसतं. जाणण्याचा व्यवहार स्थिरतेचा आहे का? संस्कार जसे आहेत त्या प्रकारे ते जाणायचा व्यवहार. मग कानाद्वारा, मना, डोळ्यांद्वारा वृत्ती बहिर्गमन होते आणि ती वृत्ती तदाकाराकारित होते. योगसूत्रामध्ये शास्त्रकार योगशास्त्रामध्ये सांगताना म्हणतात, प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती 5 प्रकारे वृत्ती प्रकारित होते. प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती प्रमाण रूपाने प्रस्तुत होते, विकल्प रूपात, निद्रा रूपात, स्मृती रूपात योगसूत्रामधलं वर्णन आहे. आणि म्हणून तशा वृत्तीचा तिरोभाव करणं याचंच नाव योग आहे. आता योगानुशासनम, योग चित्तवृत्ती निरोध. योगामध्ये चित्तवृत्तीचा तिरोभाव करणं हे जर योगाचं चिंतन आहे, कारण ती वृत्तीच आपल्याला अस्थिर करते. म्हणेव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो. ह्या जगतामध्ये बंधाला आणि मोक्षाला कारण काय आहे? मोक्षाला आणि बंधाला कारण काय? बंधाचा आकार धारण करून जर असेल तर पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे. आता त्या वृत्तीनं माघारी फिरण्याचा विषय संपवला असेल आणि जगताकारकर्तेचा अनुभव जर निरंतर त्या सत्यत्वानं जर असेल, हेच अज्ञानाचं स्वरूप आहे. सत्यत्व बुद्धी, जगत सत्यत्व बुद्धी हे अज्ञानाचं लक्षण आहे, नाही का? अविद्येचं लक्षण काय महाराज? जगत सत्यत्व बुद्धी. जगत सत्यत्व बुद्धी अज्ञानाचं लक्षण कसं माऊली वर्णन करतात ना, ते अज्ञान हरपे, विज्ञान निशेष ज्ञान ते स्वरूपे होऊन जायचे. पण तया नाव ज्ञान एर प्रपंच ते विज्ञान, ते सत्यबुद्धी ते अज्ञान हेही जाण. तिथं सत्यत्वाची बुद्धी हेच अज्ञानाचं स्वरूप आहे, म्हणजे कळत नाही तोपर्यंत. मग सत्यत्वाची बुद्धी हे अज्ञानाचं लक्षण आहे. अज्ञानामध्ये होणारे जे व्यवहार आहे ते जगतातल्या सगळ्या संबंधाने व्यवहार होतात. अज्ञानातले होणारे व्यवहार कधीच देवाच्या दिशेनं वळत नाहीत. अज्ञानामध्ये होणारे व्यवहार कधीच, अज्ञानामध्ये कशीच विनंती होत नाही, ते माझी हरिवृत्ती राहो. ही व्हायची असेल तर तिथं ज्ञान व्हावं लागेल. आणि ज्ञानानं म्हणजे ते ज्ञान मग परोक्षत्वेनं का अपरोक्षत्वेनं हा भाग सोडून द्या, कारण संतांच्या बाबतीत तो विषय इथं लागू पडा. तुमच्या आमच्याकरता ज्यांचा देवच, तुका म्हणे त्यांचा जीव तोची देव, ज्यांचा जीवच देवरूपत्वेनं आहे त्यांच्या दृष्टीनं, नाही का, त्यांच्याकरता हे नियम लागू पडत नाही. ते जगताच्या कल्याणाकरता असा भाव धारण करतात. काय काय करतोय म्हणा परिते नायके नारायणा, किती करू नये त्याची करे विवंचन. काय काय याच्याकरता मी करतोय म्हटले, पण ते ऐकत नाही. ऐकत नाही म्हणून ते आहे, आणि ऐकत नाही म्हणून पळतं, आणि पळतं म्हणून त्याचं अस्तित्व आहे. एकदा का त्याचं संकल्प विकल्पात्मक भाव संपला की मनाचे मनपण गेले, बोलाचे बोलके पण ठेले. मनाचं मनत्व संपवायचं असेल तर तो भाव स्थैर्यतेमध्ये यायला लागेल. मग ती स्थैर्यता होण्याकरताची विनंती आहे. मनाचं मनपण जाणं, कारण मन पळवतं. मग मन पळवलं तर पळून दे ना, काय बिघडतंय असं तुम्ही म्हणाल, पण माऊलीच म्हणतात नाही का, मनोमार्गे गेला
मनाच्या मार्गानं जायचं नाही तर मनाला मार्गाला लावायचं आहे. संतांची संगती मनोमार्ग गती. मनाच्या मार्गानं गेलो की तिथंच मुकलो. हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. स्वरूपाच्या ठिकाणी स्वरूपाचा अनुभव घेण्याकरता संत आपल्याला आनंदाच्या दिशेनं प्रवास करायला लावतात किंवा ते स्वतः जातात त्या दिशेनं. आपण जर गेलो तेनेची पंते चालो जाता न पडे गुंता कोटे काय. मार्ग दाखवतात. जागविती शिकविती सांभाळिती मज निरंतर जागविती. करुणी सायास शिकविती आणि तैसे मज येथे. काय काय करत नाहीत संत. जागवतात. जाग केलं तर मग शिकवायचा विषय. जागच नाही झालं तर शिकवायचं काय. आणि मग सांभाळायचा विषय आहे बरं का महाराज. संत आपल्यावरती हे प्रकारचे उपकार करतात. मी काय सांगितलं, संतांची संगती मनोमार्गगती. हा संतांचा मार्ग आहे. मनाला मार्गाला लावायचं असतं, मनाच्या मार्गानं जायचं नसतं. मनोमार्गे गेला तो मग काय करावं. संतांची संगती मनोमार्गगती. संतांच्या संगतीमध्ये मनाला मार्ग भेटेल. मग हा मार्ग कसला आहे म्हटले, स्थैर्यतेचा आहे. कारण संतांना तुकोबराय पहिल्या अवस्थेमध्ये सांगतात मन स्थिर नाही माझी हाती. तसं तुकोबरायांच्या अवस्था ह्या स्वरूपाच्या ठिकाणच्याच आहेत. स्थैर्यतेचा आहे. आम्ही वैकुंठवासी असंच तुकोबराय म्हणतात. पण जगाला बोध करायचा आहे तर पहिल्या अवस्थेतला बोध काय आहे, मन स्थिर नाही आहे. मन एवढं चपल आहे. अर्जुनही म्हणतो, अर्जुन म्हणतो चंचलम ही मन कृष्ण प्रमाती बलवदृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायुर्यशु दुष्करम. अर्जुन म्हणत असेल, अर्जुन म्हणतो देवही त्यांना हाकार देतात. देव हुई हो म्हणतो. असंशय महाबाहो मन दुर्निग्रहम चलम. अर्जुना तू म्हणतोयस यात काही शंकाच नाही. मन हे चंचल आहे, अस्थिर चंचल्य आहे. कारण संस्कार आहेत त्या प्रकारचे. अनादि काय आहेत आपल्या पाठीमागं, संस्कार आहेत. अनेक जन्माचे संस्कार आपल्या पाठीमागे आहेत त्या प्रकारचे. कसले संस्कार आहेत म्हणजे अनेक जन्माचे संस्कार. जगतातल्या व्यवहाराचे संस्कार आपल्या अनेक जन्माचे आहेत. ते एका जन्मात तत्वमसी हा आपल्याला बोध कळायला आपलं निवृत्त होईल काय. आवरण जड असल्यामुळं, ते संस्कार दृढ असल्यामुळं लगेच बोध झाला आणि लगेच मुक्तीच्या मार्गाला लागला. एवढे दृढ अधिकारी आपण आहे का. मग संत हळूहळू ढाळे ढाळे हे नेतात. एक पिपलिका न्याय आणि एक विहंगम न्याय. एखाद्या पक्षाला वाटलं एखाद्या झाडाचं फळ मी खावं, त्या पक्षाला वाटलं तर तो पक्षी किती वेळात पोचेल तिथं. आणि एका मुंगीला वाटलं मी झाडाचं फळ खावं, कोण लवकर पोचेल सांगा. त्यालाच म्हणतात विहंगम न्याय एक आणि पिपलिका न्याय. पिपलिका न्यायानं हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे. हळूहळू हळूहळू हा क्रम आहे. दोन्ही प्रकारातनं कळून जायचं. कानावचनाचे भेटी सरसीचं पैकी रेटी वस्तू होणी मोठी कवणैक जो. इकडं शब्द बोलल्यानंतर अर्थाचा बोध झाला मतीवरती. अर्थ बोलाची वाट पाहे. अर्थानं बोलण्याची वाटच बघितली आणि अर्थ हा बोलण्याची अर्थ आहेच प्रस्तुत. पण अर्थापर्यंत आपण पोचतोय का नाही हा प्रश्न आहे बरं का. अर्थापर्यंत पोचत नाही म्हणून अर्थ लोपली पुराणे. नाश केला शब्द ज्ञाने विषय लोभी म्हणे साधने बुडविली. अर्थाविन पोती वाचुनी काय असं वर्णन संत करतातच. त्यामुळं आपल्या अर्थाचा बोध आणि शब्द काय आहेत, शब्द उच्चारित होतात, प्रगट होतात. शब्द उत्पन्न होत नाहीत, शब्द प्रगट होतात. आणि शब्द जेव्हा प्रगट होतात मग परापश्यंती मध्यमा वैकरी. मग शब्द जेव्हा जातात त्यावेळी काय करतात, फक्त आवरण निवृत्ती करता वृत्तीला सहाय्यक आहेत. वृत्तीला कोणते सहाय्यक आहेत, आवरणाची निवृत्ती करायला वृत्तीला सहाय्यक आहेत. शब्द गुरु बोलतात कारण शांतोदांत श्रुती आहे, गुरुची लक्षणता आहे. त्या गुरुकडे गेल्यानंतर शांत शब्द बोलले, कानामध्ये ते शब्द पडले आणि मतीवर प्रकाश झाला. अहम ब्रह्मास्मीचा अनुभव यायला लागला. अहम ब्रह्मास्मी लगेच उत्पन्न होणारी नाही, त्या तत्वमसीचा व्यवस्थित अभ्यास झाला गेला. त्याशिवाय अहम ब्रह्मास्मिता उत्पन्न होत का होईल महाराज लगेच. तत्वमसी म्हटलं, 10वा तू आहेस म्हटल्या त्याला पटलंच नाही. त्यानं स्वतः मोजायला सुरुवात केली. तत्वमसी बोलल्या बोलल्या इकडं शब्दाचा बोध होईल काय लगेच. कानावचनाची वेळी तो अधिकारी वेगळा, पण इथं विचार करावा लागतो. मग मनन शब्द आहे, त्याच्यानंतर निधिध्यासन शब्द आहे. अधिकाराप्रमाणे हे साधनता आहे आणि जसा ज्याचा अधिकार आहे त्या साधनेतनं तो पुढं जात असतो. म्हणून अधिकार तैसा करू उपदेश असा बोध केलेला आहे.
हे मी का सांगितलं? शब्दांमधलं सामर्थ्य. हे शब्द आहेत, अचानक लगेच मग ते शब्दांचा बोध मनावरती, मनाचं चिंतन आहे ना, जागवतात, शब्दबोध देतात. परोक्षत्वानं ज्ञान झालं की मग बाकी सगळं असत्य आणि एकच सत्य वाटायला लागतं. सत्य तू, सत्य तू, सत्य तू, सत्य तू. कागा हा दावी परोक्षत्वेनं बोध झाला, अपरोक्षत्वेनं अनुभूत आहे. कागा हा दाविला जगदा भासू, जगत भास आहे हा शब्द आहे. हा कागा हा महाशब्द अवस्थेमधला आहे, स्वरूपाच्या ठिकाणचा आहे का दिसणाऱ्या ठिकाणचा आहे? सर्वम खलू इदम ब्रह्म कागा हा दाविला जगदा भासू. अभंगांच्याकडे बघा, म्हणजे संतांची वाक्य श्रुतीप्रमाणे कसे आहेत कळेल. सर्वम खलू इदम ब्रह्म, सगळं हे सगळं ब्रह्मच आहे. मग हे कोण आहे? तर हे जगत दिसतंय, ते हे जगताचा प्रता जे प्रतितीला विपरीत दिसतंय ते सुद्धा त्याच्या व्यतिरिक्त कुठं आहे? सोने सोनेपणा उणे न येताची झाले लेले. फक्त विपरीत भाव जो आहे, प्रतिमानता विपरीततेची आहे. त्या विपरीत प्रतितीमध्ये बोध विपरीततेचा असल्यामुळं विपरीत प्रकारचा व्यवहार होतो. पण जेव्हा ज्ञान होतं त्यावेळी कळून जातं. ज्ञानामध्ये कोणच कोणता आहे म्हणजे कागा हा दाविला जगदाभास, नुकता भास आहे. भास शब्द महत्वाचा आहे. भास शब्द का वापरला? कारण भासच आहे म्हटले. पाणी खरं का लाट करी हो? खरं तर पाणीच आहे, पण लाट विपरीत. ते एक जणांना लाट वेगळे असे म्हणून हात घातला, मिळालं पाणीच, नाही का? सर्पाच्या दृष्टीनं त्यानं वेटोळे घातलेले आहे. त्या वेटोळ्याच्या दृष्टीनं सर्पाच्या दृष्टीनं तो एक आहे. बघणाऱ्याच्या दृष्टीनं त्याच्यात भेद दिसतोय, विभिन्नता दिसते बरं का. बघणाऱ्याच्या दृष्टीनं अनेक शरीर वाटायला लागतात, गोल वेटोळे घालून बसलाय. पण सर्पाच्या दृष्टीनं तो एकटाच आहे. पाण्याच्या दृष्टीनं पाणीच आहे, तुमच्या आमच्या दृष्टीनं लाट आहे. सोन्याच्या दृष्टीनं सोनंच आहे, तुमच्या आमच्या दृष्टीनं अलंकार आहे. म्हणजे बघण्यातला भाव आहे. आणि बघण्याकरता द्वैतामध्ये यावं लागतं. अद्वैतात बघणं होतं का हो महाराज? कोणी कुणाला बघायचं आणि काय बघायचं? कोणी कुणाला बघायचं आणि काय बघायचं? अतीत दृङ्मात्र जे असे, जे अतीत आहे, दृङ्मात्र आहे, दृष्टादृश्य दसे अतीत जे दृङ्मात्र असे तेचे दृष्टादृश्य दसे केवळ होय. दृष्टादृश्य बघणारा आणि बघितलं जातं ते दोन्ही अवस्थेची निवृत्तता
स्वरूपाच्या अनुभूतीमध्ये बोलणं होत नाही. लाडू किती गोड आहे सांगता येत नाही, खाऊन बघा म्हणा. लाडू किती गोड आहे सांगता येत नाही, खाऊन बघा. अनुभव बोलता येईल का सांगता येत नाही. पण हे जर बोलायचं असेल, हे जर सांगायचं असेल, ह्याचा जर इंद्रियांच्या ह्या शरीरातल्या प्रत्येक डोळ्यांद्वारा कानाद्वारा अनुभव घ्यायचा असला तर मग त्यालाच त्या सभूमी विश्वतो वृत्वा 33 दशांगुलम 10 अंगुल शिल्लक. आता शिल्लक का बोलावं लागतं? द्वैत, कल्पित द्वैत. 10 अंगुल शिल्लक. व्यापकत्वानं तर निवृत्त व्यापकत्व आहेच. किती आहे? ईशावास्यम इदम सर्वम यत्किंचित जगत्याम जगत तेने रक्तेने म्हणजे मागधः कस्य सिद्धनम. सर्वांच्या अंतकरणामध्ये नवे नवे त्याच्याशिवाय जगतातला दुसरा भावच नाही आहे. द्वैत नावाची गोष्टच नाही आहे. सर्वम सर्वम सर्व सर्वम खलु इदम ब्रह्म, नाही का? मग सर्वच तो आहे. मग इथं जो कल्पित भाव आहे तो म्हटले अनादि अज्ञानामुळं. अज्ञान प्राप्त आहे. प्राप्त अवस्थेतनं बोलणं होतं. प्राप्त अवस्था आहे. अज्ञान मिळवावं लागतं का मिळालेलं आहे महाराज? अज्ञान मिळवायचं का मिळालेलं आहे? अज्ञान आपल्याला प्राप्तच आहे. अज्ञान प्राप्त करायला PhD करायची गरज पडत नाही आहे. ज्ञान प्राप्त करण्याकरता प्रयत्न केला जातो. अज्ञानाकरता केला जात. जिज्ञासा ज्ञानाची आहे का अज्ञानाची आहे? आता तो ब्रह्म जिज्ञासा. मग जे ब्रह्म्याची जिज्ञासा आहे, ज्याची जिज्ञासा आहे त्याचं ज्ञान आहे म्हणून जिज्ञासा आहे का ज्ञान नाही म्हणून जिज्ञासा आहे? ज्ञान नाही म्हणून त्याची जिज्ञासा आहे. ज्ञान झाल्यावर जिज्ञासा होईल का? जिज्ञासेकरता 2 गोष्टी लागतात. एक तर प्रयोजन लागतं आणि दुसरी असंदिग्धता लागते. प्रयोजन नसेल आणि असंदिग्धता नसेल तर जिज्ञासा होत नाही. कसं म्हणाल? आपल्याला असंदिग्धता आहे म्हणजे खरं काय अजून कळालेलं. जे कळालेलं नाही त्याचं नाव अज्ञान. याला म्हणतात असंदिग्धता. थोडं कळालं पण कळालं, थोडं कळालं. मग थोड्या कळण्यावरच ते थांबलंय. न कळालेलं बरं का? न कळालेलं थोडंसं कळण्यावर थांबलेलं आहे. त्याला सामान्य ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान म्हणतात बरं का? थोडंसं कळलंय त्याच्यावरच न कळालेलं थांबलंय. दोरी आहे म्हणजे दोरीचं आहेपणा कळालाय पण तो साप रूपात कळालाय. दोरीवर पाय पडला आणि वाटला काय? साप. मग दोरीचा आहेपणा तिथं आहे पण वाटला साप. आहेपणावर साप कळाला म्हणजे आहेपणाचा अधिष्ठान आहे आणि भास मात्र सापाचा आहे. वाटतं काय आहे? साप. तसं म्हटले की असंदिग्धता आहे. खरं काय खोटं काय कळत नाही. एक व्यक्ती गेला, आपला मुलगा शाळेत शिकायला गेलेला आहे आणि शाळेच्या बाहेर एका वर्गाच्या बाहेर उभा राहिला आणि उभा राहिल्यानंतर ऐकायला लागला माझं पोरगं काय म्हणतंय की नाही, शाळेमध्ये शिकवलेलं काय त्याला येतंय की नाही बघूया म्हणून गेलेला. आता शाळेच्या बाहेर उभा राहून तो म्हणजे वर्गाच्या बाहेर उभा राहून तो ऐकायला लागला आपलं पोरगं काय म्हणायला लागले. तर सगळीच मुलं एकाच स्वरामध्ये बोलत होते, पाठ करत होते, पाडेपाठ करत होते. एका स्वरात सगळीच पोरं पाठ करत होतं बरं का महाराज. आता पाठ करताना त्या पोराचाही आवाज नव्हता का? होता. तो त्याच्याकडे बघायला लागलाय. ते पोरगं बोलायला लागले, त्याचा आवाज येतोय पण त्याचा आवाज त्याच्या कानापर्यंत येत. मग येतोय पण येत नाही, मग कसं म्हणायचं? त्याचा आवाज नाही येतोय म्हणावं का? हेही म्हणता येत नाही. त्याचा आवाज व्यवस्थित येतोय म्हणावं का? आपण असं म्हणू शकू व्यवस्थित येत नाही. आवाज येतोय पण व्यवस्थित येत म्हणजे आवाज येतोय हे सामान्य ज्ञान आणि व्यवस्थित येत नाही हे विशेष रूपाचं अज्ञान. सामान्य ज्ञानाच्या ठिकाणी विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे. तसं म्हणले सामान्य ज्ञान आहे आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे. अद्यत्री वर्ग मध्यस्थ पुत्राद्यैन शब्दवत भाणेपी भाणम भाणस्य प्रतिबंधेन उज्जत. भाण आहे पण भाणाच्या ठिकाणी अभाणीय आहे. यथार्थ भान नाही आहे, यथार्थ भान नाही आहे, त्याचं अज्ञान आहे. त्या अज्ञानाच्या सत्तेवरती बाकीचा सगळा जगताचा व्यवहार आहे. तशी अज्ञानाची सत्ताच नाही. सत्ता आहे ती ब्रह्म्याचीच आहे, परमात्म्याचीच आहे, पण अनादि रूपामध्ये प्रगट झालेला अनादि रूपातलं स्वरूप आहे. मग त्याच्यामध्ये जे प्रतीतीला येतं ते जगद रूपानं. मग त्याच्यामध्ये भेद आहे, अभेदामध्ये येत नाही. ते भेद आहे, त्याच्यामध्ये द्वैत आहे. जे जे प्रतीतीला येतं ते सगळं द्वैतातलं येतं.
जे जे देखणे सकळते हे स्वप्नीचे मृगजळ, हे ज्ञानानंतरचा भाव आहे बरं का. पण ज्ञानानंतरचा भाव आहे. ज्ञानात नसेल तर अज्ञानामध्ये जे जे दिसतंय ते सगळं खरं वाटायला लागतं. जे जे दिसतंय ते सगळं काय वाटायला लागतं? खरं वाटायला लागतं. सगळंच खरं वाटायला लागतं. जे जे दिसे, जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप, हा पण पुढला भाग आहे बरं का. आणि जे जे देखणे सकळते हे स्वप्नीचे मृगजळ, हाही पुढला भाग आहे. पण इथं जे दिसतं ते सगळंच सत्य वाटायला लागतं. त्या सत्यत्वाच्या अनुभवामध्ये भेद आहे. भेद काय आहे? मी तू, चांगला वाईट, सत्य असत्य, भेदामुळंच अनुकूल प्रतिकूल, अनुकूल आणि प्रतिकूल. काही गोष्टी अनुकूल असतात, काही गोष्टी प्रतिकूल असतात. अनुकूलतेचा स्वीकार, प्रतिकूलतेचा त्याग. म्हणजे स्वीकार आणि त्याग केव्हा होतो? राग द्वेष. राग आहे, प्रेम आहे, द्वेष आहे, तिरस्कार आहे. हे राग आणि द्वेष का झाले हो? एक गोष्ट अनुकूल आहे, दुसरी गोष्ट प्रतिकूल आहे, म्हणून राग आणि द्वेष. मग रागद्वेष हे अनुकूल प्रतिकूलतेतनं आले. अनुकूल प्रतिकूलता ही भेदातनं आली, भेदता ही अज्ञानातनं आली. ह्याला मूळ कारण कोण आहे? स्वरूपाच्या ठिकाणचं अज्ञान. ह्या पुढं वाढत गेलेला हा विस्तार आहे. मग जन्म मरण शरीर ह्या सगळा भाग, आणि या शरीरामध्ये मग जे दिसतं ते सगळंही भेदात्वानंच दिसतं. जे जे काही चांगलं काही वाईट सगळं दिसतं. मग इथं तुकोबराय दोन रूपात मांडतात. एक जे आहे ते कळालेलं आहे, आणि जे आता दोन्हीची अवस्था कळालेली आहे, पण कुठं पाहिजे आणि कुठं नको याचा बोध आहे. तेथे माझी हरी वृत्ती राहो आणि तिकडं माझी वृत्ती नको, याला विधी निषेध म्हणतात. एका ठिकाणी विधी केलेले आहे, तेथे माझी हरी वृत्ती राहो, निषेध त्याला म्हणतात. आता इकडं माझी वृत्ती राहायला नको, म्हणजे विधी. तेथे माझे अर्थ नको देवा, तेथे माझे अर्थ नको, नको म्हणजे निषेध, आणि तेथे माझी हरी वृत्ती राहो म्हणजे विधी. आणि ही विधी निषेध तक आलेली आहे. कशामुळं? तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, ह्या रूपातनं ती विधी निषेधता आलेली आहे. त्यामुळे समचरण समदृष्टी, तसं ही माईक आहेत का? माईक ना सम आहेत, ना दृष्टी सम आहे त्याची. ह्या माईक रूपातल्याची दृष्टी सम, पण त्या परमात्म्याची दृष्टी कशी आहे, परमात्म्याचं स्वरूप कसं आहे, हे पहिल्या चरणामध्ये वर्णन आहे. नको देवा अनेक नलगे माईक पदार्थ. तुकोबरा इथं माझा शब्द दोन वेळा वापरतात आणि आम्हाला, आम्हाला असा एक वेळ शब्द वापरतात. तेथे माझी वृत्ती राहो, तेथे माझे अर्थ, बरं का. आणि शेवटीच्या चरणामध्ये आम्हाला, तुका म्हणे त्याचे कळले आम्हा, आम्हा शब्द वापरतात. पहिल्या चरणामध्ये माझा वापरतात, दुसऱ्या चरणामध्ये पण माझा वापरतात. हे स्वरूपाच्या अवस्थेचं आहे का जरा द्वैत ठेवले महाराज?
हा माझा शब्द स्वरूपाच्या अवस्थेतला आहे का जरा द्वैत ठेवू नये. समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेते माझी हरी वृत्ती राहो. आता ही वृत्ती सुद्धा द्वैतात का अद्वैतात? माझी हरी वृत्ती राहो. म्हणून हिथं जे वर्णन आहे ते ज्ञानोत्तर भक्तीचं चिंतन. कल्पित द्वैत धारण करून ज्ञानोत्तर भक्ती, जे शरीर आहे देहाच्या अवस्थेतनं विधेयत्वाचा अनुभव, मग समचरण समदृष्टी एकाच ठिकाणी आहे त्या विटेवर. तो परमात्मा कसा आहे? समदृष्टी आहे. तो बघताना सम बघतो. कसा बघतो? गीतेमध्ये वर्णन आहे, सम्मोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोस्ति न प्रियः. मला समानता आहे सगळ्यांमध्ये. न मे द्वेषोस्ति न प्रियः. समशब्द विषम सापेक्ष आहे. कुठंतरी विषमता आहे म्हणून समशब्द बोलावा लागला, नाहीतर समशब्द त्याला लागू पडेल काय? सम कुठंतरी विषम भाव आहे म्हणून समशब्द आहे आणि त्याला समरूपात न बघता आलं. समचरण समदृष्टी म्हणताना असं म्हणायचं नाही बरं का, फक्त अर्थ लावण्यापुरतं. समचरण समदृष्टी. ज्याचे चरण सम आहेत, ज्याची दृष्टी सम आहे. चरण सम आहेत हे तटस्थत्वेनं लक्षण असेल तर दृष्टी सम आहे हे स्वरूपत्वेनं लक्षण. कारण रामावतारामध्ये चरण एक पाय पुढं होता, एक पाय मागं होता. रामावतारामध्ये चरण सम म्हणता येतील काय? कृष्णावतारामध्ये त्रिभंगी देहुडा ठाण मांडोनी आब आहे. त्यामुळे तिथं बदल त्या अवतारामधला फरक आहे नाही का. आणि विटेवर उभा आहे तो कसा आहे? कसा आहे विटेवर? पाऊल ज्याची समान पावलं आहे. आता इकडे लक्ष द्या. समान पावलं ज्या विटेवरती आहेत त्या विटेच्या वरच्याच्या वर्णनामध्ये वर्णन करताना तो दोन्ही रूपात केला जातो. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण्य नाही रूप वर्ण गुण जेते असंही त्याचं वर्णन केलं जातं. तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पहाणे दुरी. आपल्यासारखी मूर्तता त्याची आहे का? ती मूर्तता म्हणजे मूर्ती. ती मूर्ती कशी आहे म्हटले? ते सगुण आणि बघा सगुण साकार, सगुण निराकार, निर्गुण निराकार हे भगवंताचे स्वरूप आपण वर्णन करतो ना लक्षणत्वेनं. सगुण साकार, सगुण निराकार आणि निर्गुण निराकार. तो निर्गुण निराकार आहे तोच सगुण साकार कसा काय म्हटले? संतांनी त्याला आणलं. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोप. संतांनी आणलं का भक्तांनी आणलं? कारण तो येतोच भक्ता करता. गोकुळाहुनी झाला येता कुणा करता? पुंडलिकाच्या भावार्था. हा भावार्थ शब्द फार महत्वाचा आहे. कारण भगवंताकडं ईश्वराकडं परेच्छा प्रारब्ध आहे. कोणती इच्छा प्रारब्ध आहे? परेच्छा प्रारब्ध आहे. ईश्वर हा परेच्छा प्रारब्धानं येतो अवताराला. अवतारत्व ईश्वर म्हणजे जो आत्ता जो माया शुद्ध सत्व विशुद्ध सत्व युक्त माये तो मायेनं व्यापकत्वाचा ईश्वर आहे. पण अवतार धारण करतो त्यावेळी परेच्छा. संत येतात स्वेच्छा अवतारत्व आणि तुम्ही आम्ही अनेच्छा हे व्यक्ततेचं लक्षण व्यक्ततेमध्ये आलं. पण ईश्वराची रूपता सांगताना जेव्हा विटेवर उभा आहे तो विटेवर उभा आहे कुणी आणला? पुंडलिकाच्या भावार्था गोकुळाहुनी झाला येता.
तो आला भावार्था करता, कारण इथं एकच माप चालतं, बाकी कुठल्या मापामध्ये तो बसत. इथं एकमेव एक माप चालतं, भक्तीची या माप. कोणत्या अवस्थेमधनं विचार चाललंय, बोलणं चाललंय. तुकोबरा म्हणतात, तुम्ही आम्ही पांडुरंगा भिन्न ऐसे कैसे सांगा. आम्ही पण शब्द आहे, तुम्ही पण शब्द आहे. इथं माप आहे भक्तीचं, आणि भक्तीच्या मापानं बोललं जातं. ते माझे हरी. इथं माप आहे, बाकीच्या ठिकाणी बोलणं होत नाही. बोलायचं कोणाबद्दल, काय बोलायचं, स्वरूपाच्या ठिकाणी बोलणं आहे का महाराज. इथं एकमेव एक माप आहे. मग माप करताना भक्तीचं केलं, आणि भक्तीच्या मापातनं त्याला भक्तीची विनंती केली. ते माझे हरी वृत्तीराव. माप भक्तीचं का आहे, कारण त्या ठिकाणी तो भाव पण आहे, ज्ञान पण आहे, सगळं आहे. भक्तामध्ये काय नाही महाराज. भक्ताचं वर्णन 12व्या अध्यायामध्ये करताना भक्त कसा असतो त्याचं वर्णन अद्वेष्टा सर्वभूतानां श्लोकापासून मैत्र करुणे एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी ह्या वर्णनापासून एत्य धर्म्यामृतमिदम यथोक्तम परिउपास्ते श्रद्धाना मत्प्रभा भक्तास्ते त्यो मी प्रिय. ह्या 20व्या श्लोकापर्यंत सगळं भक्ताचं वर्णन आहे. नुकता भक्त नाही, देवाला आवडणारा भक्त याचं वर्णन आहे. आता तो भक्तच त्या देवाला तशा रूपामध्ये बोलतो. डोळे तुम्ही घ्या रे सुख. जे सुख, हे सुख काही सामान्य सुख नाही आहे. जे भक्त अनुभवतो ते सुख सामान्य समजायचं, ते सर्व सुख आहे. सर्व सुख गोडीवालं, साहीशास्त्र निवडीवालं. कारण माऊलीच वर्णन करतात, तुकोबरा वर्णन करतात, तुका म्हणे माझे हे जी सर्व सुख, हे सर्व सुख आहे. पाहीन श्रीमुख. कुठलं सर्व सुख आहे? सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा देवीवर. हे कसं ठेवलेलं आहे? ज्ञान नाही का? ज्ञान आहे, वृत्ती आहे. वृत्ती आणि ज्ञान दोन्ही एका अवस्थेत राहील का? वृत्तीमुळंच ज्ञान आणि ज्ञानामुळंच वृत्ती. बरं का? ज्ञान आणि वृत्ती ही सोडून राहतील काय कधी? ज्ञान आणि वृत्ती सोडून राहत नाहीत. आणि त्यात वृत्ती ज्ञानाद्वाराच ज्ञानरूपा वृत्तीच अज्ञानाचं निवर्तन करते. आणि तिथं मात्र प्रेमलक्षणेद्वारा त्याचा तिथं बोलणं अनुभव आहे. ज्या माऊली बोलताना म्हणतात, अतींद्रिय भोगवीन इंद्रिया करवी, मी अरूपाचे रूप दावी. आहे कसा अरूप आहे, पण त्याच्या रूपाला अनुभवायचं आहे. कारण ही वृत्ती स्थैर्यतेमध्ये नसते. पहिल्यांदा वृत्ती स्थिर नाही, मन स्थिर नाही माझी हाती, इंद्रिय धावता नावरती. अशा अवस्थेतनं पुढली अवस्था आहे. तिथं म्हणता येतं देवा ते माझी हरी वृत्ती राहो. तिथं विनंती करता येते, काय? डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. मनात ते धाव घेही राही विठोबाचे पायी. मनात ते धाव घेही राही विठोबाचे पायी. ही विनंती मना करता आहे, आणि ते माझी हरी वृत्ती राहो ही विनंती देवा करताय. दोन विनंती कळाल्या का? तुकोबरा मनालाही समजवतात आणि देवालाही विनंती करतात, ते माझे हरी. जेव्हा मनानं काम होत नाही तेव्हा देवाकडे बघावं लागतं. एखादं काम मनाद्वारा होत नाही, तसं मनाला काय काय करतो या मनापरिते नायके नारायणा मगाशी आपण बोललो. म्हणजे त्या मनापासून आपल्याला काही गोष्टी मनाला आपल्या थांबवता येत नसेल तर मग देवाला विनंती करावी लागते. आणि ही विनंती सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे.
भगवंताकरता केलेली विनंती ही काय आहे महाराज? भक्ती आहे. आणि तिथं विनंती केली, तेथे माझी हरी वृत्ती वृत्ती बरं का, वृत्ती आणि वृत्ती. काही वेळा वृत्ती शब्द येऊ शकतो बरं का, कारण माझं कसं आहे ती संस्कृत आणि मराठी दोन्हींचं मिक्सिंग आहे माझ्याकडे. आणि काय होतं, कृष्ण आणि कृष्ण बरं का, कृ आकारामध्ये दक्षिण भागामध्ये काय वेळेला कृष्ण असा शब्द बोलतो. संस्कृत बोलता का संस्कृत बोलता? काय बोलता? संस्कृत असं बोलतं ना, पण उत्तरेकडं संस्कृत असं बोललं जातं. कृष्ण नाही तर कृष्ण. म्हणून माझं एखाद वेळ कृष्ण कृष्ण होण्याची शक्यता आहे, म्हणजे वृत्ती आणि वृत्ती होण्याची शक्यता आहे. त्यामुळं मला माफ करा म्हणजे झालं. दोन्ही बरोबर आहे, तिकडलेही बरोबर आहे, इकडलेही बरोबर आहे. विषय काय, तेथे माझी हरी वृत्ती राहो, तिथं माझी वृत्ती राहो. काय बोलतो आपण? वृत्तीलाही विनंती आहे, देवालाही विनंती आहे, मनालाही विनंती आहे. मना तेथे धाव घेही राही विठोबाचे पायी. एकदा का तिथं राहा बाबा, हे पहिल्यांदा साधन अवस्थेतला भाग आहे. देवाला विनंती साधन अवस्थेतल्या, मनाला विनंती साधन अवस्था, त्याच्या अगोदरच्या साधन अवस्थेतली मनाला विनंती आहे. मन थांबत नसेल तर मग देवाला विनंती आहे. माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे करी काही. माझं चित्त देवा तुझ्या चरणाजवळ राहो, ही देवालाच विनंती आहे. मग आता चरणी संसार व्यसनी पडोनी. इथं पण तेच आहे, तेथे माझे हरी आणि तेथे माझे अर्थ नको देवा. रूपता समजून जावा. या मनाच्या स्थैर्यतेकरता केलेले सगळे प्रयत्न आहेत, ते प्रयत्नामध्ये बऱ्याच लोकांनी बरेच प्रयत्न केलेले आहेत. योगशास्त्रामध्ये पहिलाच योगसूत्र आहे की आता योगानुशासनम, दुसरं सूत्र आहे योगचित्तवृत्ती निरोध. त्याच्यापासूनच स्वरूपता ही तयार झालेली आहे. चित्ताच्या वृत्तीच्या स्थैर्यतेचाच भाव सगळी साधनता आहे बरं का. कारण चित्त स्थिर व्हावं, चित्त निर्मळ व्हावं ही साधनता आहे बरं का. चित्त स्थिर व्हावं, चित्त निर्मळ व्हावं, मग कळल्यानंतर तर स्थिर व्हावं, कळल्यानंतर तर निर्मळ व्हावं. म्हणून मगाशी सांगताना जिज्ञासा ही सुरुवात आहे. जिज्ञासेनंतर मग कळवणं आहे, कळल्यानंतर विवेक आहे, मग ती साधनता तयार होते, निर्मलता आणि स्वच्छता आणि स्थैर्यता बरं का. तसं हित आहे का? नाही नाही म्हटलं, हित तो भाग वेगळा आहे. सुरुवातीच्या अवस्थेतली स्थिरता नाही. आता माझे चित्त तुझ्या चरणाजवळ राहिल्यानंतर काय? कारण आजपर्यंत बऱ्याच गोष्टी
गोष्टी झाल्या होत्या. ते मन स्थिर व्हावं. कासया तेजीन प्राण आपुलागे माय. आता मला प्राण त्यागायची काही गरज आहे का? कासया तेजीन प्राण आपुलागे माय. केव्हा? देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. एकदा का तुमचं चरण बघितलं, आता मन निवांत राहिलं. पडून राहीन, निवांत राहिलं, स्थिर झालं. हरिपाटी गेले ते निवांतची ठेले, तिथं स्थिर झालं. स्थैर्य ते करता वृत्तीचा. आता स्थिर व्हावी म्हणून काय विनंती आहे? नाही नाही नाही, स्थिर व्हावी केवळ म्हणून विनंती नाही. ते माझे हरी वृत्ती राहो, हे केवळ स्थैर्य ते करता नाही. कारण स्थैर्यता त्यांची कुठं नाही आहे, म्हणजे स्थिरच आहेत. फक्त त्या वृत्तीनं अन्य कोणत्याही पदार्थाचा आकार धारण करू नये. बरं का? त्या वृत्तीनं अन्य कोणत्याही अवस्थांचा आकार धारण करू नये. वृत्ती तर स्थिर आहे. वृत्ती काही निवृत्त झालेली, वृत्तीला निवृत्त करायचं पण नाही. वृत्ती निवृत्ती झाली, जन न दिसेची तेथे, अशा अवस्थेला तर न्यायचं नाही. वारंवार संस्कार देऊन. कोणते संस्कार द्यायचे आहेत माहिती आहे? जन्मोजन्मी तुझा दास, हे वारंवार संस्कार द्यायचे आहेत तिथे. घेईन मी जन्म, यासाठी देवा वारंवार संस्कार तिथं रुजवायचे आहेत. देवा मुक्ती नको, नलगे मुक्ती धन संपदा, नाही का? मुक्ती नको, मुक्ती नको, नाही का? घेईन मी जन्म, हे संस्कार आहेत त्या वृत्तीला स्थिर ठेवण्याचे. वृत्ती ठेवण्याचे संस्कार आहेत. पण त्या वृत्तीनं समजा अन्य व्यवहार पकडले, अन्य व्यवहार स्वीकारले, अन्य पदार्थांचं जर स्वीकरण वृत्तीमध्ये झालं तर चालेल का? नाही नाही, हिथं फक्त एकच राहिला पाहिजे, तो म्हणजे तू. कोण राहिला पाहिजे वृत्तीत? ही वृत्ती पुन्हा पुन्हा जन्माला येईन. कशा करता? प्रपंच करायला नव्हे. घेईन मी जन्म, याच साठी तुझी चरण सेवा साधावया. तूच पाहिजेस जन्मोजन्मी, तुझ्याशिवाय दुसरं काही आवडत. याच्याकरता ते माझी हरी वृत्ती राहो आणि कणले. मग बाकी सगळं मायेच आहे बरं का. तिचा लय विस्तार मी करत बसणार नाही आता. एवढंच ह्याचा विस्तार झाला की ते पुढलं माईक पदार्थांचा विस्तार करायची गरज. ते करता येतं पण करायची गरज काय? म्हणले एक कळाला की दुसरा आपोआप कळवून घ्यायचा नियम आहे बरं. एखादी गोष्ट कळाली व्यवस्थित तर त्याच्या अपोजिट दुसरी गोष्ट कळेल का? एकाला म्हटलं अग्नी आण, मग अग्नी आण म्हटल्यावर हातात धरून आणल का? त्याच्याकरता पात्र आपोआपच तो घेईल, बरोबर का नाही? पाणी आण म्हटल्यावर ओंजळीतनं आणतात का लोक? त्याच्याकरता पात्र आपोआपच लोक घेतात. त्याला अग्नी आनयन न्याय म्हणतात. एक गोष्ट आपण करायची असते, सांगितली की दुसरी आपोआप समजून जायची असते. एक गोष्ट सांगायची असते आणि दुसरी समजायची असते. परमात्म्याची स्वरूपता सांगितली की प्रापंचिक जीवनातली म्हणजे माईक पदार्थांची स्वरूपताचा विस्तार करायची लय गरज पडत. कारण याच्या जे उलट आहे ते माईक आहे, जे परमात्म्याची स्वरूपतेचं वर्णन आहे. म्हणून इथं भक्तीचं माप चाललं आणि भक्तीची या मापे मोजित अनंता. त्याला तिथं विनंती आहे, ते माझी हरी वृत्ती राहो. ही भक्तीचं माप आहे बरं का. आणि त्याचा अनुभव घ्यायचा आहे. डोळे तुम्ही घ्या रे. आपण कुठल्या क्रमातनं आलोय? वृत्ती स्थिर होत नाही, त्या क्रमातनं पुढं वृत्तीला सवय लावली, वळण लावलं. मनात येते धाव घेही असं मनाला विनंती केली आणि तरीही मन राहीना. मग मनाला सवय लावण्याचा प्रयत्न केला आणि नंतर पडिले वळण. ते पुढला भाग आहे बरं का. नंतर एवढं वळण पडलं, भाव तो निराळा नाही तुझा. रात्रंदिवस ध्यानात कोण आहे? त्या वृत्तीमध्ये रात्रंदिवस कोण आहे? पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मणी, जागृत स्वप्न. ह्या क्रमानं गेलो बरं का. म्हणजे तुकोबरायांची अवस्था ते परिपूर्ण त्या अवस्थेमधलेच आहेत भगवंताच्या चिंतनातली. पण तुमच्या आमच्याकरता हा क्रम आहे. पहिल्यांदा अस्थिर मन, पुन्हा स्थिर करण्याचा नियम आणि पुन्हा स्थिर झालेलं मन. आता कोठे धावे मन,
मनाचा मनपणा जाणं म्हणजे मनाची स्थैर्यता. आता कोटे धावे मन, मनानं तो आकार धारण, त्या परमात्म्याची स्वरूपता धारण केलेली आहे आणि तो अनुभव घ्यायला लागलेत. आणि तो अनुभव कसा आहे माहिती आहे? तो अनुभव आहे तो नित्य वाढणार आहे, घटणारा नाही आहे. म्हणजे ते ब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी वाढणं घटणं होत नाही बरं का महाराज, पण भक्तीच्या दृष्टीनं वाढणं हा शब्द बोलला लागतो. विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस, पुढता पुढती आस सेवावी. पुन्हा पुन्हा सेवन करावं, पुन्हा पुन्हा सेवन करावं. तो अनुभव आहे बरं का स्थैर्यतेच्या ठिकाणचा. आता तो पुन्हा पुन्हा सेवन करावा असं वाटायला लागतं. लौकिकातला आनंद हळूहळू घटत जातो. 10 लाडू जेवणात तुम्हाला वाढले, पहिला लाडू खाताना येणारा आनंद दुसऱ्यापासून येत नाही, दुसरा लाडू खाताना तिसऱ्या लाडूपासून दुसऱ्या एवढा येत नाही, 10व्यापासून आनंद येत नाही, पोटात दुखायला लागतं. हळूहळू घटत जातं. त्याला घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत म्हणतात अर्थशास्त्रावर. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. हळूहळू उपयोगिता घटत जाते, त्यातला अनुभव घटत जातो, त्यातला आनंद रूपता घटत जाते. पण विटेतला आनंद जो आहे, विटे वर्षाचा आनंद जो आहे तो निरंतर वाढणार आहे. तुकोबा वर्णन येत आहे, विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस, पुढता पुढती असं सेवावी, ती पुन्हा पुन्हा सेवन करावं. नारद बाबा वर्णन करतात, नित्यवर्धमानम, निरंतर वाढतं, अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभवरूपम, निरंतर वाढणारा आनंद आहे. म्हणले वाढणारा कसं काय? म्हणले तो वाढतो, ते भक्ताला जाणवतोच. जाणवणारी गोष्ट सांगता येईल का? हां, मग म्हणतायत म्हणजे वाढतोय असं समजायचं आपण. अजून आपल्याला त्याचा स्पर्श पण झालेला नसेल, म्हणजे माझ्यासारख्याचं बरं, बाकीच्यांना झालं असलं काय माहीत नाही, पण माझ्यासारख्याला अजून त्या आनंदाला स्पर्शसुद्धा झालेला. संतांच्या माध्यमातून आपण त्या आनंदापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करायचा आहे, त्यांच्या शब्दाद्वारा. हा प्रयत्न आहे. कधी सफल होईल तो पुढला भाग आहे. प्रयत्न चालूच ठेवायचे नाही का, या प्रयत्न. आणि त्या गोडीचा अनुभव आहे बरं का, गोडी घ्यायची आहे ती. अविट गे माय विटेना, अविट गे माय, त्या वीटच नाही त्याला, त्या गोडीला तिथं स्थैर्यता आहे. म्हणून तेथे माझी हरी. तुम्ही सांगा, व्यक्ती सुखाची अनुभूती घ्यायच्या मागं लागेल का दुःखाची अनुभूती घ्यायच्या मागं लागेल? एखाद्याला कळालं तर ते कळाल्यानंतर खरं काय खोटं काय, खोटेच्या मागं लागेल का खऱ्याच्या? खऱ्याच्याच लागणार, खोट्याच्या कशाला लागेल? साधी शेळी आहे, शेळी. पुढनं शेळीला सोडलं आणि एका हातामध्ये काठी आहे आणि दुसऱ्या हातामध्ये वैरणीची पेंडी आहे. आता शेळी कुठल्या दिशेने जाईल महाराज? वैरणीच्या दिशेनं जाणार, काठीच्या दिशेनं जाणार. कारण ह्या हातामध्ये काठी आहे, त्या काठी असणाऱ्या हातामध्ये त्या शेळीला माहिती आहे इकडं दुःख आहे आणि इकडं सुख आहे. काठी हातामध्ये आहे त्याकडं दुःख आहे आणि वैरण आहे तिकडं सुख आहे. मग दिशा कुठली, सुखाची का दुःखाची? अहो सुखाचीच दिशा आहे. म्हणून तुकोबरा म्हणतात तेथे माझी हरी वृत्ती राहो. मग बाकी सगळ्यातनं कशातनंच नको. अनिक न लगे माईक पदार्थ, अनिक न लगे माईक पदार्थ. हे रते माईक दुःखाचे हे रते माईक दुःखाचे नाही आदि अंती अवसान. आदि म्हणजे सुरुवात, अंती म्हणजे शेवट. जे सुरुवातीलाही सुखरूप नाहीत आणि जे शेवटलाही सुखरूप नाहीत, ज्याची सुरुवात ही दुःखाची शेवटही दुःखाचा. भक्तीमध्ये मात्र कसं आहे, तुका म्हणे भक्ती सुखरूप आदि अंती. सुरुवातही सुखाची आणि शेवटही सुखाचा. अनुभवाच्या वेळी ही सुख आहे
आणि साधनाच्या वेळीही सुख आहे. हे भक्तीचं चिंतन आहे. साधनाच्या वेळीही सुख आहे, अनुभवाच्या वेळी सुख आहे. म्हणून अनिक न लगे माईक पदार्थ अज्ञानजनित. माईक शब्द का वापरला? हेतू पुरस्सर आहे. माईक म्हणजे जे परमात्म्याच्या स्वरूपाच्या व्यतिरिक्त असणारं जे चिंतन आहे ते भासमान आहे. हे मध्ये जे प्रतिभासे ते माया वसे दिसे. एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशीचे. मध्ये जे प्रती त्याला येतं ते मायेच्या परिणामानं. म्हणून येरते माईक म्हणून अनेक न लगे. तिकडं वृत्तीला जाऊन देऊ नको, कारण वृत्तीची स्थैर्यता मागितलेली आहे. विनंती आहे स्थैर्यता हो देवा. आणि ह्या विनंतीमध्ये बाकीच्या ठिकाणी ती वृत्ती जायला नको. अनेक न लगे माईक पदार्थ ते माझे अर्थ म्हणजे यत्किंचित इच्छा नको देवा. ते माझे अर्थ नको देवा. माझी त्या ठिकाणी इच्छा नको आहे, कारण सगळ्या इच्छा पूर्ण झालेत. इच्छा केली ते पावलो, मिळालेत. इच्छेप्रमाणे मिळतंय तेवढंच ठेव. म्हणून इथं विनंती एक प्रकारचं असं असतं की मिळालंय याच्याकरता एक विनंती आहे, आणि मिळालेलं जाऊ नये हे विनंती आहे, आणि मिळवण्याकरता विनंती आहे. मिळालेलं जाऊ नये म्हणूनही भगवंताकडे काही वेळ विनंती केली जाते. दुजा नको भाव होऊन देऊ, दुसरा भाव निर्माण करू नको. कारण वृत्तीने एकदा तदाकारता धारण केली ना, वृत्ती स्थिर झाली की नाही, त्या वृत्तीमध्ये आता अन्य भावाची उपजता यायला नको, उत्पन्नता व्हायला नको, दुजा भाव होऊ नको, नाही का. पावले तुझे आम्हा सगळं मिळालं, फक्त एकच कर, दुजा नको भाव होऊन देऊ. त्या वृत्तीची स्थैर्यता. ते माझे अर्थ नको देवा. मग ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ते दुश्चिंत झणी जडोदेसी. शब्द मी जाणीवपूर्वक वापरला, कारण काय वेळ दुश्चित आणि जणी होतं, त्यामुळं मी शब्द वापर म्हणजे काय माझंच होत असेल पहिलं, म्हणून मी आता विशेषत्वानं वापरला. सगळं दुसरं कोणाचं होईल न होईल प्रश्न आहे. म्हणून दुश्चिंत झणी जडोदेसी. ब्रह्मादिक पदे म्हणजे ब्रह्मदेव माहिती आहे सगळ्यांना. ब्रह्मदेव तर प्रत्येकाला माहिती आहे, कारण ब्रह्मदेवाशिवाय आपल्या ह्या सृष्टीची रूपता कशी होईल. हे ब्रह्मादिक पद आहे. ब्रह्मदेव जो आहे ना, त्याचं आयुष्य केवढं आहे माहिती आहे का तुम्हाला? गीतेमध्ये वर्णन केलंय. गीतेमध्ये आयुष्याचं वर्णन केलंय. सहस्त्रयुग पर्यंत महर्यत ब्रह्मणो विदू रात्रियुग सहस्त्रांता तेहो रात्र विदोजना. ब्रह्मदेवाचं आयुष्य केवढं आहे? सहस्त्रयुग. 1000 युग पूर्ण झाल्यानंतर एक दिवस असतो, आणि 1000 रात्र झाल्यावर एक रात्र असते, ती ब्रह्मदेवाची, बरं का. एक दिवस आणि एक रात्र. मग हे ब्रह्मदेवाचं जर एक दिवस आणि एक रात्र एवढी मोठी असेल, तर मग ब्रह्मदेव जर आपण व्हायचं म्हटलं तर चालेल का? वाटेलच की प्रत्येकाला आम्ही व्हावं तसं. आमचं पण तेवढं दिवस आणि आमची पण तेवढी रात्र. जीवन आमचं मग किती मोठं असेल सांगा, आमचं आयुष्य केवढं असेल सांगा, व्हावं वाटेल का नाही सांगा. पण ते सुद्धा नको, कारण वृत्तीमध्ये बघा अर्जुनाचं वर्णन आहे. अर्जुन पहिल्या अध्यायामध्ये त्याची वृत्ती स्थिर राहत नाही. दृष्ट्वेमम सजनम कृष्णम युसम संपस्तम सिदंती मम गात्राणी मुखमच परशुष्यते. माझं मुख सुकायला लागलंय म्हटले, माझी इंद्रिय गती फार विचलित झालेत. याला कारणच आहे काय? भ्रमतीवचे मे म्हण, माझ्या मनानं भ्रम पकडलाय. अर्जुन म्हणतो भ्रमतीवच मे म्हण, माझ्या मनामध्ये भ्रम आहे, आणि माझ्या त्या मनातला भ्रम घालवायचा असेल तर मग काय करावं लागेल? अर्जुन म्हणतोय, अर्जुनाचं वर्णन आहे का दुसऱ्या अध्यायामधलं. अर्जुन म्हणतोय, देवा पृथ्वीवरलं राज्य मला दिलंस तरीही माझा शोक जाणार नाही नव्हे, इंद्रपद जरी दिलंस तरी माझा शोक जाणार. मग आता एखादं जर म्हणतो का नाही त्याला, आपण म्हणतो ना एखाद्याला आलंबन द्यावं, काहीतरी एखादं आमिष दिलं की मग तो जरासा आपल्या विचारांप्रमाणे चालेल असं वाटेल का नाही सांगा. देवाप्रमाणे युद्ध कर देवानं म्हणायचं, पण अर्जुन युद्ध करायला तयार नाही. मग देव म्हणेल की माझ्याप्रमाणे ह्यानं वागायचं असलं तर ह्याला एक जर काहीतरी आमिष द्यावं. मग आमिष देऊन देव काय देईल? पृथ्वीवरचं द्यायचं का म्हटले? पृथ्वीवरचं राज्य देऊ का तुला? पृथ्वीवरचं राज्य पाहिजे का? असं म्हणजे देवाच्या मनात आलं असेल बरं का. हे मी भाऊ काय देव बोललेलं नाही तिथं बरं. पण अर्जुनानं अगोदरच उलगडा करून टाकला. पृथ्वीवरचं राज्य जरी दिलं, नवे स्वर्गाचं राज्य जरी दिलं तरी मला
हा माझा मोह काय संपणारा म्हणजे बघा, त्याला कुठलंही आमिष दिलं तरी मोह संपणार नाही. मग आता कुठल्या गोष्टीनं मोह जाईल? ज्ञानादेव तू कैवल्यम, ज्ञानाशिवाय मोह जाणार नाही म्हणून सांख्ययोग सांगितला दुसरा अध्याय. दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्याचे चिंतन का सांगितलं? कारण त्याचा मोह जाण्याकरता ज्ञानच गरजेचं आता पडलंय. आणि मग पुढं भक्ती वगैरे पुढं येणारच त्याचं, पण ज्ञानाची रूपता इथनं सांगितली म्हणून ज्ञानाचं अधिष्ठान दिलेलं आहे. दुसरा अध्याय ज्ञानाच्या अधिष्ठानावर, तिसऱ्या अध्यायाचं कर्माचा व्यवहार आहे बरं का. तिसऱ्या अध्यायामध्ये कर्म कसं करायचं हे विषय सांगितला, हे दुसऱ्या अध्यायाच्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्ययोग आहे तर तिसरा अध्याय कर्मयोग आहे. तेवढं ज्ञानाचं अधिष्ठान असून जर कर्माचा व्यवहार होत असेल त्याला ज्ञानोत्तर कर्म म्हणतात. पुढं भक्तीचंही असेल तर ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. सगळ्यात पहिल्यांदा ज्ञान म्हणून इथं आहे. बाकी काही आमिष दिलं तर ते नको आहे. तुकोबरायांना तसंच अवस्था आहे की ते माझी अर्थ नको देवा, मग ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ते दुष्यंत जणी जडोदेस. तिकडं नेऊ नको बाबा, तिकडं नेऊ नको. मग काय कर? ते माझी हरी वृत्ती राहो विठोबार.
जैसी विटेवरी साजरी तेथे माझे हरी वृत्ती राहो. अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चिंत झणी जडू देसी. अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. तुका म्हणे त्याचे तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत. अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. कारण तुकोबराय सांगतात, पहिल्या 3 चरणामध्ये सांगितलेला जो विषय आहे त्याची कारणता सांगतात. पहिल्या चरणामध्ये स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर राहू वृत्ती, त्या विटेवरती स्थिर राहू वृत्ती असं म्हणतात. दुसऱ्या 2 चरणांमधला जो विषय सांगितलेला आहे त्याची कारणता सांगतात. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. तसं वर्म कळालं तरच नाही का व्यवहार जो होतो तो व्यवहारीतला आहे. हे नको ते पाहिजे. वर्म कळालं म्हणून जोपर्यंत वर्म कळत नाही तोपर्यंत अशा प्रकारचा बोलणं येत नाही. ज्या ज्या संतांना वर्म कळालेलंच आहे, ज्या ज्या म्हणण्यापेक्षा सगळे संतत्व तीच दशा आहे की ज्यांना वर्म कळालंय. म्हणून संतांचा मार्ग सुगम आहे आणि सुलभ आहे आणि त्याच मार्गाने जावं. ज्यांना कळालं वर्म त्यांच्यावरच विश्वास ठेवावा. संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास. ज्यानं फुटला रस्ता बघितलेला आहे त्याच्याच पाठीमागणं जावं का जो अगोदरच खड्ड्यात पडण्याची शक्यता आहे तो मार्ग दाखवणार आहे त्याच्या मार्गाने जावं. तो म्हणतो मलाच मार्ग माहीत नाही मग मात्र चला म्हणतो असं जर म्हणत असेल, मला मार्ग माहीत नाही पण माझ्या मागणं चला असं जर म्हणत असेल तर आपण ठिकाणापर्यंत पोहोचेल का? नाही पोचणार. पण ज्याला माहित आहे मला रस्ता पक्का माहित आहे असं जेव्हा आपण निश्चयानं सांगतो त्यावेळी मग आपल्या मागणं येणारे जे आहेत त्यांना पक्का माहित आहे हा पक्का विश्वास पडतो. संत पहिला विश्वास तयार करतात. स्वतःला संत कधीच उच्च अवस्थेला पहिलं मानत नाहीत, भक्त कधी मानत नाहीत. पहिल्यांदा स्वतःलाच म्हणतात माझे चित्त स्थिर नाही, मन स्थिर नाही. मग आता वास्तविक त्यांचं मन स्थिर नाही का? त्यांची वृत्ती स्थिर नाही का? आहे. तरी पण पंते हाते धरुणी पाटी चालवायचं आहे ना, हाताला धरून साधकांना बरोबर न्यायचं आहे ना त्यांना. मग न्यायचं आहे म्हटलं अगोदर त्यांना विश्वासात घ्यावं लागेल. अगोदर आम्हाला कळालंय याचा विश्वास बाकीच्यांना पटला पाहिजे. आणि हा पटल्यानंतरचा मार्ग मग फक्त इथं तुकोबाराय जो भाव आपला सांगतायत ना त्यातनं आपल्याला बोध कळाला पाहिजे. त्यांना कळालं मग आपली सुद्धा वृत्ती कुठं पाहिजे? ते माझे हरी वृत्ती राव. कारण तुकोबाराय कळल्यानंतर असं म्हणतायत तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत. इथं 3 शब्द समजून जायचं. एक आहे माईक शब्द, दुसरा आहे दुःख शब्द आणि तिसरा आहे नाशिवंत शब्द. या अभंगामध्ये 3 शब्द हे जे आलेले आहेत, माईक शब्द, दुःख शब्द आणि नाशिवंत शब्द. माईक शब्दाची रूपता घेताना नाही का 3 रूपता. ब्रह्म्याचं स्वरूप कसं आहे? सदरूप, चिदरूप, आनंदरूप. आणि याच्या उलट काय आहे? असदरूप, दुःखरूप आणि जड. बरोबर की नाही? दुःखाच्या उलट आनंद नाही का? दुःखाची शिराणी इकडं नको. माईक जे आहे ते माईक म्हणजे प्रतिमान आहे, दिसतंय. प्रतिमान आहे की नाही? मग दिसतंय म्हणजे विपरीत दिसतंय, वास्तविक ते खरं दिसत नाही. म्हणून ते विक्षेप रूपातली जी माईक पदार्थता आहे त्या विक्षेप रूपातल्या माईक पदार्थाचं ज्ञानाचा विपरीत भाव असल्यामुळं चिद शब्द तिथं त्याच्या उलटा होतो. माईकच्या उलटा कुठला? चिद. दुःखाच्या उलटा आनंद आणि नाशवानच्या उलटा सत. नाशवान शब्द आलाय ना. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत. हा सगळा जो भाग आहे तो नाशिवंत आहे, माईक आहे, दुःखरूप आहे. आणि तो परमात्मा कसा आहे? सदरूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. त्यामुळं दुःखरूप, जडरूप आणि
नाही का, दुःख रूप, जड रूप, आणि तिसरं भाग काय सांगितलंय? असत रूप, दुःख रूप आणि जड रूप. हा काय म्हणलं? अच्छा, क्या बात. मग जगता रूपता म्हणजेच माईक भावता. म्हणून माईक भावतेला मी जड म्हटलं, चिद म्हटलं. चिद म्हणजे काय? ज्ञानरूप. आणि दुःखाच्या उलट आनंद रूप, आणि नाशिवंतच्या उलट मी सदरूप. बरोबर ना? सदरूप, हा आनंद रूप. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणजे हे अशा प्रकारे व्याप्ती लावता येते. किती त्यात शिरेल तेवढं थोडं थोडं आहे. त्यात जेवढं शिरेल तेवढं थोडं आहे. संतांची ही वाक्यच अशी आहेत की आपण जेवढी डुबकी लावेल तेवढा त्यातला बोध ते देतात. फक्त त्यांची कृपा आपल्यावर झाली की आपल्याला बोध होतो, आणि आपल्याला बोध होण्याकरता त्यांची कृपा व्हायला आपला अधिकार व्हायला लागेल. आपला अधिकार झाला की त्यांची कृपा होते आणि त्यांच्या शब्दांना आपल्याला बोलता येतं. असो तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. वर्म कळालं, तथ्य कळालं, गम्य कळालं. जे जे कर्मधर्म नाशिवंत, कर्मधर्म नाशिवंत. धारणे, द्विधारणे शब्द आहे. धारणे म्हणजे धारण करणे, कर्म म्हणजे क्रिया, धर्म म्हणजे त्या क्रियेबद्दलचं ज्ञान. बरं का? क्रिया आणि ज्ञान म्हणजे क्रिया आणि ज्ञान दोन्हीनं जगतात व्यवहार चालतो. जगताचा व्यवहार चालत असताना कर्म आणि ज्ञान दोन्ही रूपाचं. धर्माला वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळी व्याख्या दिलेली आहेत. येतो अभ्युदय निश्रेयस सिद्धीचा धर्म. जे जे ज्याच्या ज्याच्या पद्धतीने लावेल तो त्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे तो लावेल. पण इथं कर्मधर्म, जे जे काही कर्म करतो आणि जे जे काही ते धारण करतो, स्वीकारतो, हे सगळंच नाशिवंत आहे. जे जे कर्मधर्म नाशिवंत, नश्वर आहे. कारण ते कधी दिसतं कधी दिसत नाही, कधी उत्पन्न होतं कधी नष्ट होतं. उपजे ते नासे अशा भावातलं आहे. जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते म्रियते अशा षडविकारांनी युक्त असणारं, विकारित असणारा व्यवहार जगातला सगळा आहे. जगातला जे प्रतिमान भासमान आहे, जे आदी मध्य आणि अंत अवसान रहित आहे, म्हणजे सुरुवात शेवट आणि मध्य हे तिन्ही अवस्थेमध्ये भासत असलं तरी ते तसं नाही आहे. जे आहे ते कळालं आणि कळाल्यामुळं तिथं राहू असं विनंती आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझी हरी वृत्ती राहू. अनेक नलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चिंत झणी जडू देसी. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. जे जे कर्मधर्म नाशिवंत. अनेक नलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. झालेली सेवा गणपती बाप्पाच्या चरणावर समर्पित करून, पंढऱ्याच्या ज्ञानोबा तुकोबांच्या चरणावर समर्पित. कारण तोच गणपती बाप्पा गणानाम ईशः त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि, त्वमेव केवलम करतासी, त्वमेव केवलम धरपतासी. देवा तूची गणेश, सकल आर्तमती प्रकाश म्हणे निवृत्ती जासो अवधारी. त्या गणपती बाप्पाच्या चरणावर मी समर्पित करतो. काही चुकला असेल हा माझ्या वाणीचा दोष आहे, माफ करा. गडबडीमध्ये होतं, काही वेळ गडबडीमध्ये एखादा सिद्धांत इकडे तिकडे होणे शक्यता असते, ते माफ करा. बरोबर असेल तेवढं मात्र घ्या. संतांचं, ग्रंथाचं आणि शास्त्राचं आहे. माऊलीच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर न्यूनते पुरते अधिक हे सरते करून घ्यावे तुमते बिनवितसे. किंभवना तुमसे केले धर्मकीर्तन सिद्धिलेले. येत माझे चिवरले पायी पण यदक्षरम पदम भ्रष्टम मात्राही.